हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय व्लॉग. तर चला, इकडे आता बड्डे सेलिब्रेशन चाललेला आहे. 2 मेचा हा व्लॉग आहे. तर छान होता. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, मुझियो हंसाए ये मेरी है. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे डियर अदिति, हैप्पी बर्थडे टू यू. चला, ह्या वर्षी मी खूप खुश आहे, कारण माझा ह्या वर्षीचा बड्डे कोकणामध्ये सेलिब्रेट झाला आणि सगळं मला इकडे सरप्राईजच मिळालेले आहेत. छान असं माझ्या ड्रेसलाच मॅचिंग यांनी केक मागवला होता. तर चला, इकडे आम्ही आता छान असं तयार होऊन आता चाललेलो आहोत डिनरसाठी. आणि केक वगैरे घेऊनच बाहेर जाणार होतो, पण केक आम्ही इकडे रूमवरतीच कट केला आणि इकडे आता आवरून आम्ही बाहेर पडलेलो आहोत. तर चला, मी तुम्हाला आता इकडे आता आम्ही स्वामी हॉटेलला आलो आहोत. हे कोकणातील मालवणमधलं फेमस हॉटेल आहे, स्वामी हॉटेल. इकडे आता बघू शकताय, मी जिथे उभारले त्याच्या बॅक साईडला मराठी चित्रपटातले, नाटकातले सगळ्या सेलिब्रिटी इकडे येऊन गेलेले आहेत. सगळे ॲक्टर, सगळ्यांचे फोटो इथे लावलेले आहेत त्या हॉटेलच्या मालकांच्या सोबत. मला खूप छान वाटलं, कारण हे खूप फेमस हॉटेल आहे इथलं मालवणमधलं स्वामी हॉटेल. आणि जेवण तर एक नंबर इकडे क्वालिटी मिळते. हे बघू शकताय, हे सगळे ॲक्टर तुम्ही ओळखतच असेल यांना. खूप फेमस असे सगळे हे ॲक्टर आहेत. तर मला खूप छान वाटलं. हे बघा, अशोक सराफ पण आहे तिकडे येऊन गेलेले आहेत. भरपूर असे त्यांनी फोटो लावलेले आहेत. सगळे ॲक्टर, सेलिब्रिटी इकडे मराठी इंडस्ट्रीमधले येऊन गेलेले आहेत. तर चला, आम्ही पण आता इथे ह्या हॉटेलमधलं जेवणाचा आस्वाद घेतो. आणखीन खूप छान असं जेवण, एक नंबर क्वालिटी होतं. इकडे आम्ही फिश मागवले होते, सुरमई, आणखीन बांगडा. तर जेवण एक नंबर क्वालिटी होतं. नक्की मालवणला गेला तर तुम्ही या हॉटेलला भेट द्या. तर नेक्स्ट मॉर्निंग इकडे छान असं आवरलेलं आहोत. थोडं फोटोशूट करून आता आम्ही चाललो आहोत मालवणमध्ये नवीन तयार झालेला राजकोट किल्ल्याला भेट द्यायला. खूप सुंदर असा हा किल्ला आहे. त्याचं काम चालू होतं आम्ही गेलो तेव्हा. तर हा आपला सिंधुदुर्ग किल्ला आहे, अगदी त्याच्या समोरच बांधलेला आहे. ह्याचं बांधकाम थोडं चालू होतं, त्यामुळे तिथे आतमध्ये एंट्री नाही मिळाली आम्हाला. पण बाहेरून आम्ही बघून घेतलं. शिवाजी महाराजांचा हा 91 फूट असा खूप उंच अशी ही मूर्ती आहे किंवा पुतळा आहे. अगदी आपली नजर पण पोचत नाही. तर इकडे आदिराने छान अशी छत्रपती शिवाजी महाराजांची घोषणा केलेली आहेत. आणि मी सुंदर दृश्य असं माझ्या कॅमेरामध्ये कॅचअप केलेलं आहे. मालवणमधली नारळाची झाडे, सुपारीची झाडे, आंब्याची, काजूची, एक नंबर असं तिकडं नेचर आहे. क्लायमेट खूप छान होतं, पण गरमी पण तेवढी जाणवत होती. अक्षरशः खूप गरम होत होतं. तर चला, आता आम्ही इकडे चाललेलो आहोत पुढच्या लोकेशनसाठी. तर इकडे पण मिस्टरांनी केलेलं आहे, मला दिलेलं आहे सरप्राईज. तर काय आहे बघू. मालवणपासून थोडं इकडे आता आम्ही बॅक येत आहोत. तर सुंदर अशी ही नदी बघू शकताय, किती मोठी. अगदी आपल्या देशातलीच आहे असं वाटत नाही, हे बाहेरच्या देशामधले कुठलं तरी हे दृश्य आहे असं वाटतंय. पण एक नंबर अशी नदी, खूप स्वच्छ निळसर पाणी, हिरव्या डोंगरामध्ये ही नदी. तर इथे पण केलेलं आहे मी फोटोशूट. या नदीवरती पण बऱ्याच पिक्चरांचं फोटो शूटिंग झालेलं आहे. तर चला, इकडे आता आम्हाला मासे पकडायचा गळ भेटला होता. तर चला म्हटलं, आता गळ टाकून एखादा मासा मिळतो का बघू. तर इकडे मिस्टर करत आहेत मासेमारी, ट्राय करत होते. तर इकडे आता आम्ही चाललो होतो आणि स्वरा तिथंच थांबली होती. तर आम्ही गाडी स्टार्ट केली आणि स्वराला खूप अशी पळवली.
खूप स्वरासोबत मस्ती केली. स्वरान भरपूर इकडे रनिंग केलेलं आहे. तर चला आता नेक्स्ट लोकेशनला इकडे पोचलेलो आहोत. तर आम्ही आलो होतो इकडे कायाक स्कीइंग करायला. हे मालवणच्या अगदी शेजारीच आहे. हे बघू शकता, इथून असं वर डोंगरातून जाऊन खाली उतरायचं आहे. खाली उतरल्यानंतर तिकडे सुंदर असा एक नजारा बघायला मिळतो. खूप सुंदर असा समुद्र, पलीकडे समुद्र, वरती मध्ये थोडी जागा, त्यानंतर इकडे पाणी. एक नंबर असं लोकेशन होतं. तर तिकडे आम्ही केलेले आहेत फोटो, मुलींचे व्हिडिओ. आणि चला इकडे आम्ही आता मुलींसाठी एक राईड घेतली होती, बदक राईड. ह्याच्यामध्ये चौकांना बसता येतं, छोट्या मुलांना पण घेऊन बसता येतं. तर चला म्हटलं मुलींना आधी छान असं पाण्यातून फिरवून आणू, म्हणजे मुली खुश होतील. हे बघा, बदकामध्ये आदिरा खूप एन्जॉय करत होती, खूप छान वाटत होतं. स्वरा ही बदक राईड घेतली होती आम्ही पहिल्यांदा. याच्यामध्ये आपल्या मुलांना खूप सेफमध्ये नेऊ शकतो आपण आणि छान असं त्यांना पाण्यातून फिरवून आणू शकतो. तर चला सेकंड राईड घेतलेली आहे मी इकडे, कायाक राईड. ही मला बऱ्याच दिवसापासून करायची होती, खूप माझी इच्छा होती. तर ह्या ज्या ठिकाणी गेलो होतो हे कायाकचाच हा पॉईंट आहे. मालवणच्या अगदी शेजारी आहे. हे खूप लांब पण नाही. खूप एक नंबर मला इकडे एक्सपिरियन्स आलेला होता. खूप आतमध्ये अशी खाडी होती आणि भरपूर झाडीत असं हे झाडीमध्ये पाणी होतं. भरपूर जंगलातून असं पाण्यातून रस्ता काढून जावं लागत होतं. पण खूप छान ग्रेट असा एक्सपिरियन्स होता हा मला. तर कोकणामध्ये जाऊन मी सगळ्या माझ्या इच्छा पूर्ण केल्या, खूप फुल एन्जॉय केला आणि सगळ्या राईड कंप्लीट केल्या. ही राईड करताना पण खूप खूप छान वाटलं. स्वतः बोटिंग करून पाण्यातून रस्ते शोधत जायचं होतं. बरीच लोक इकडे ह्या राईड करायला आले होते. तर चला स्वरा परतच आलेले हे बोटिंग करायला. तर स्वरांकडे थोडं केलेलं आहे फोटोशूट आणि स्वरा आणि तिचे बाबा गेलेले आहेत बोटिंगसाठी. तर स्वराला पण खूप छान वाटलं, एक नंबर असं. मला एक खूप छान, हा आमचा कोकणातला शेवटचा दिवस आहे. येता येता आम्ही ही कायाक स्कीइंगची राईड केलेली आहे. खूप ग्रेट एक्सपिरियन्स होता माझा. तर नक्कीच तुम्हाला हे सगळे लोकेशन आम्ही कुठे काय केलं, किती प्राईजमध्ये किती राईड केल्या, ह्या सगळ्याचे डिटेल्स हवे असेल तर तुम्ही मला कमेंट नक्की करा. चला इकडे आम्ही केला लंच आणि बॅक टू होम. तर कसे वाटले माझे कोकणातील ट्रिपचे तिन्ही व्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा. चॅनेलला सबस्क्राईब करा. आणखीन तुम्हाला काही माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारू शकताय. तर सुंदर असा इकडे सूर्यास्त होत आहे आणि आम्ही आमच्या सिटीकडे निघालो आहोत. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.